जालना जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली आहे। खरं तर मुसळधार हा पाऊस होता आणि आपण जर माझ्या पाठीमागची दृश्य बघितली तर बदनापूर तालुक्यातल्या अकोला शिवारात मी सध्या उभा आहे। आपण जर पाहिलं तर मध्यरात्री अकोला शिवारातील जी आसपासची 5 ते 6 गावं आहे या गावांमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि सध्या या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर मोसंबीची ही बगीचा आहे आणि या बगीच्यांमध्ये कपाशीची लागवड जी आहे ती करण्यात आलेली होती। मात्र रात्री झालेल्या पावसामुळे या बगीच्यात आपण जर सर्वदूर पाहिलं तर जवळपास गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी जे आहे ते आपल्याला साचलेलं दिसत आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते खरीप हंगामातील पिकांचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मध्यरात्री ही पावसाने हजेरी लावलेली आहे। अकोला, निकळक, रामखेडा त्याचबरोबर इतर आसपासची जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। खरं तर मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती। मात्र काल 15 ते 20 दिवसाच्या खंडानंतर पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। जोरदार कमबॅक जे आहे ते पावसाचं झालेलं आहे। त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असला तरी दुसरीकडे मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कपाशी असेल, मक्का असेल किंवा सोयाबीन असेल, ही जी पिकं आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आपल्याला झालेलं आहे ते या ठिकाणी दिसताना पाहतोय। आपल्यासोबत इथले शेतकरी आहे, काय सांगाल कशा स्वरूपाचा पाऊस होता आणि कसा घटनाक्रम होता पावसाचा? पाऊस भरपूर होता। रात्री 10च्या नंतर पाऊस सुरू झाला, सकाळी 4 वाजेपर्यंत चालला आणि सगळं क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे। गुडघे इतकाला, कमरा इतकाला पाणी आहे क्षेत्रामध्ये। बरं, प्रशासनाच्या वतीने कोणी भेट वगैरे काही तलाठी किंवा कोणी आलंय का? तलाठी साहेब येऊन गेले, आता बोलवलं होतं तर। बरं, काही पंचनामा वगैरे झालाय का? पंचनामा केलेला आहे त्यांनी, मला वाटतं। बरं, आता काय मागणी तुमची मग? आता काय असं आहे, याच्यात काय नुकसान भरपाई असेल तर द्यावं त्यांनी आपल्याला। आता एक तर काम करू करू परेशान आहे। 2-4 महिन्यापासून सरकीचं बियाणे, खत आहे, हे सगळ्यात परेशानीतून निघालेलं। बरं, कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालंय? सोयाबीन आहे, सरकी आहे, मोसंबी आहे। बरं, तर नक्कीच आपण पाहू शकतो की हे शेतकरी सांगतात की सोयाबीन, मक्का, कपाशी असं अन्य पिकांचं देखील नुकसान झालं आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही जी कपाशी आहे ती पूर्ण आता या पाण्याखाली गेलेली आहे आणि मोठं नुकसान जे आहे ते या कपाशीचं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर खरीप हंगामात ही कपाशी लागवड केलेली होती, मशागत केली होती, मोठा खर्च देखील या शेतकऱ्यांना या कपाशीच्या मशागतीसाठी आलेला होता। मात्र काल झालेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अकोला, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।